कमाल दिवस आहे ग आज खरंच. म्हणजे खरंच आपण मला वाटतं ना जान्हवीला थँक्यू म्हणायला पाहिजे अगं. म्हणजे तिच्या निमित्ताने मला माझ्या हक्काच्या बायकोशी बॅचलर असल्यासारखा रोमांस करता येतोय. जी मुलगी पटली सुद्धा आहे आणि तिच्यावर टप्पा सुद्धा टाकता येतात. हाय हाय हाय. तर खरं सांगू का म्हणून जुनेच दिवस आठवले का मला. म्हणजे बघ ना असंच तुला फॉलो करायचं मी. आणि आज रिक्षा जेव्हा तू बसली होतीस आणि मी बाईकवरनं आलो आणि जेव्हा तुला बघितलं ना भाई साहब फ्लॅट झालोय मी. दिन बन गया यार मेरा. सिद्धिराजा काय चाललंय तुमचं? अरे अगं खरंच बोलतोय भावना मी. आयुष्यपत कमाल दिसत होतीस तू. म्हणजे तुझा चेहरा जात नाही अगं डोळ्यासमोर. अहो आईचा फोन येतो हा. ए नाही यार हा आत्ता कोणाचाही फोन उचलू नकोस प्लीज. मला बोलायचं आहे का तुझ्याशी. त्यामुळे आत्ता कोणाचाही फोन उचलायचा नाहीयेस. असं वाटतंय कॉल कधी संपूच नाही. मला सगळं समजतंय सिद्धिराज, पण आईचा फोन येतोय उचलायला नको का? अगं भावना काकू विचारून विचारून काय विचारणार. हा पोचलात का, रिक्षा मिळाली का, बस मिळालीत का, हेच सगळं तर विचारणार ना. आणि भावना अगं तुम्ही दोघे तर मोठ्या झालाय त्यामुळे ठीक आहे. तू नको होतोस तू माझ्याशी बोल. भावनाचा फोन बिझी येतोय. फोन कट झाला. बघितलंस माझ्या प्रेमाची जादू. आता बोल माझी. खरंच यार भावना काय कमाल लाजलीस यार तू. म्हणजे मी सारखं सारखं बोलतोय पण खरंच कमाल लाजलीस. आणि जशी सकाळी लाजेस ना तशीच दुपारी जेव्हा मी तुला भेटेन तेव्हा सुद्धा लाज. नाही तुझ्या आजच्या लाजण्याला ना 100 पैकी 100 मार्क होते. काहीतरीच. भावना अगं फोन उचल बाळा. अहो आईचा परत येतोय फोन, मला उचलावा लागेल आता. अरे आता काय चाललंय लक्ष्मी काकूचं. का सारखा सारखा कॉल करते. ऐक ना जाऊ दे ना सोड तू माझ्याशी बोल ना. अहो असं काय करता, काही महत्वाचं काम असेल तर. तुला काय महत्वाचं असणार आहे आता सांगतो ना प्लीज भावना बोल ना माझ्याशी. फोन का नाही उचलत आहे? पुन्हा कट झाला फोन. माझी इच्छा आहे ना की तू फोन नाही उचलावं म्हणून कट होतात. सिद्धिराज परत आईचा फोन येतोय. मला तर उचलावा लागेल ना फोन. बरं बरं ठीक आहे तू कॉल करते काकू म्हणजे नक्कीच काहीतरी असेल काम.